नमस्कार. न्यूज महाराष्ट्र 18 मध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्तिमत्व आहे जिची जिद्द बघून भले भले थक्क होतील. भटकंती सह्याद्री ठाणे टीमच्या सोबत आज एक चिमुकली गिर्यारोहक आहे जिने वयाच्या 6.5 वर्षापासून ट्रॅकिंगला सुरुवात केली आणि अवघ्या 8व्या वर्षी जगातले सर्वात उंच शिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प सर केला. आत्तापर्यंत 95 पेक्षा जास्त ट्रॅक पूर्ण करणाऱ्या या सह्याद्री कॅम्पच्या आजचा अनुभव आणि तिचा हा थक्क थरारा प्रवास खुद्द तिच्या तोंडून ऐकूया. आज आम्ही भटकंती सह्याद्रीची गिर्यारोहण सामाजिक संस्थाच्या माध्यमातून बिंडीच्या शिखरावर एक दिवसीय मोहिमेला आलोय. तर आमच्यासोबत गृहीता विचारे ही सुद्धा आलेली आहे. तर तिचं सांगायचं झालं तर तिने तिच्या वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पची मोहीम पार केली. तिच्या वडिलांसोबत तिने ती पार वयाच्या 8व्या वर्षापासून तिने सुरुवात केली. 8व्या वर्षापासून हा त्या 8व्या वर्षामध्ये तिने माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केलेला आहे. तर त्याचबरोबर तिने पुढे म्हणजे माउंट एव्हरेस्ट तिने 2022 मध्ये केले. त्याच्यानंतर तिने आफ्रिकेमधील माउंट किलिमांजारो हा शिखर सुद्धा सर केला आहे. त्याचबरोबर तिने अजून देशाबाहेरील 2 मोहिमा सुद्धा केल्या. त्याच्यामध्ये एक मलेशियामधील माउंट किनाबालू शिखर आणि अझरबैजानमधील माउंट बाजारडुजू हे एक शिखर देखील केलेलं आहे. तसेच महाराष्ट्रातील एकदम कठीण सुळका वजीर सुळका हा सुद्धा तिने सर केलेला आहे. तर तिने आतापर्यंत जवळपास 95 मोहिमा केल्या आहेत. तर एवढ्या लहान वयामध्ये तिने असे विक्रम प्रस्थापित केले. त्याच्यामुळे आपल्यासारख्या तरुण गिर्यारोहकांसाठी एक आदर्श आणि एक रोल मॉडेल म्हणून ती आपल्याला समोर दिसते. तिच्याकडून तिच्या माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या मोहिमेबद्दलची थोडीशी माहिती घेऊया. तर माउंट एव्हरेस्टचा जो ट्रेक होता माझा पहिला बाहेरचा ट्रेक होता आणि पहिला थंडीतला. इथे सगळे ट्रेक गरमीतले होते, गरमीत, आणि तिथे सगळी थंडी म्हणजे बेस पासूनच पूर्ण थंडी आणि थंडीची इथे सवय नसते. तर तिथे पहिले गेल्यावर आम्ही 2 दिवस तिथे थांबलो, थंडीची सवय करून घेतली आणि त्यानंतर आम्ही गाडीनी रामेछापला गेलो. 4-5 तास गाडीचा प्रवास होता. त्यानंतर आम्ही लुकलाला गेलो प्लेननी आणि लुकलाला तिथे आम्ही थांबलो आणि तिथे नाश्ता पाणी केलं आणि तिथून मग आमचा प्रवास चालू झाला. एव्हरेस्टसाठी चालायला चालू केलं. तर तिथे लुकलावरून आम्ही चालायला चालू केलं. 15 मिनिटं वगैरे चालल्यावर तिथे एक वायरचा ब्रिज येतो. तसे 4-5 ब्रिज आहेत वरती अजून, म्हणजे नदीवरनं क्रॉस करायला वगैरे तसे 4-5 ब्रिज आहेत. तर ते क्रॉस केल्यावर आम्ही पोचलो पाकडींगला. तिथे आम्ही थांबलो, रात्री झोपलो टी हाऊसमध्ये, तिथे टी स्टॉलमध्ये. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही नामचे बाजारला गेलो. पण नामचे बाजारचा जो होता तो सगळ्यात टफ हे होता, कारण की ते खूप स्टीप होतं, म्हणून ते खूप टफ होतं. त्याला आम्हाला साधारण 7-8 तास लागले तिथून नामचे बाजारला जायला. मग तिथून नामचे बाजारला पोचलो. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथेच थांबणार होतो, कारण की ते थोडं जास्तच हाय अल्टिट्यूड वरती आहे, म्हणून तिथे थोडं सेटल व्हायला म्हणून तिथेच आम्ही 1 दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी आरामात उठलो, मग तिथेच फिरलो आणि तिथून मग पुढे निघालो. त्यानंतर पुढे निघायला इझी होतं, जास्त पण टफ नव्हता रस्ता. त्यानंतर एकदम दगडांचा रस्ता होता, जसा आता इथे येताना होता तसा रस्ता. आणि मग तिथून आम्ही फोंगी ठेंगाला गेलो, तिथे आम्ही थांबलो आणि दुसऱ्या दिवशी निघालो. पण साधारण सकाळी आणि सकाळी माझ्या बहिणीला उलट्या होत होत्या, म्हणजे हाय अल्टिट्यूड स्नीकनेस. हो, मी पप्पा बहीण. तर बहीण मग तिथेच ती थांबली हाय अल्टिट्यूड सिकनेसमुळे. थोडं वरती गेलेलो, बट तिथून परत तिला आम्ही फोंगी टेंगाला आणलं आणि तिथे आम्ही 1 दिवस परत थांबलो अजून बघायला की तिला अगर नीट झालं तर ती येईल आमच्यासोबत. बट ती मग नंतर तिथेच थांबली. मी आणि पप्पा मग पूर्ण वरती गेलो आणि मग नेक्स्ट स्टॉपला जाऊन थांबलो. त्यानंतर परत उठलो. असे पुढे त्याच्यावरून असे 4-5 स्टॉप होते, तसं गेलो आणि मग लास्ट स्टॉप गोरखशेपला पोहोचलो. तिथे रात्री उठून परत चालू केलं, म्हणजे लवकर सनराईजला तिथे पोहोचू. रात्री 4-5 वाजता स्टार्ट केलं आणि मग त्यानंतर एव्हरेस्ट बेस कॅम्पला सकाळी पोहोचलो.
किती वाजता? 9-10. म्हणजे किती 5 पासून परत लास्टच्या दिवशी 4 किती किलोमीटर होता पूर्ण? ते 5364 मीटर्स मध्ये 5364 मीटर्स. त्रास वगैरे झालेला नाही? मला तर नाही, फक्त माझ्या बहिणीला झालेला. अच्छा. मला पप्पांना काय नाही. चांगला अनुभव आहे तिथला. खूप चांगला, मस्त. थोड्या वेळाने वरतून हेलिकॉप्टर जात आहेत, Okay. बाजूनी बैल जात आहेत, याक जात आहेत, हे Okay. चालू होतं. लीक्स वगैरे बघितले का काय? लेक रिव्हर ब्रिज मी बोलली ना, तर म्हणजे दर स्टॉप नंतर लाईक एक मोठा वायरचा ब्रिज येता. मग त्या वायरच्या सर्वात ब्रिज जास्त कुठल्या ट्रॅक मध्ये आनंद आला? महाराष्ट्रात तर नवऱ्या नवरीला. अच्छा. तिथे तो टेक्निकल पहिला होता आणि तिथे ते झिपलाईन होतं, त्याच्यामुळे तो जास्त मजा आली. Okay. आणि महाराष्ट्राच्या बाहेर तर एव्हरेस्ट बेस कॅम्प. आणि आउट ऑफ इंडिया? आउट ऑफ इंडियाच एव्हरेस्ट नेपाळ ना? आणि तो हा साऊथ आफ्रिकेचा किल्लीमांजारो कसा आहे? तो म्हणजे ठीक होता, म्हणजे तिकडच्या माणसालाच बघून इतकं घाबरायला होत होतं. अच्छा. इतकी लंबे माणसं होती, म्हणजे इतकी उंच माणसं आणि विंचूशी होती, असं बघायला लागायचं. आणि म्हणजे ते काळोखात दिसायचंच नाही. म्हणजे माझ्या फक्त डोळे दिसायचे? डोळे सुद्धा नाही. माझ्या त्या फायनल फोटोच्या वेळेला एक माणूस तिथे ब्लॅक जॅकेट घालून, ब्लॅक कपडे घालून, ब्लॅक शूज घालून दिसायलाच तिथे नको. बसलेला आणि दगड ब्लॅक होता. त्याचा अर्थ असं बसलेला, माझ्या फोटोमध्ये तो दिसला पण नाही. नंतर एकदम असं जवळून बघितलं तेव्हा कळलं इथे माणूस पण बसला. म्हणजे तो फोटोमध्ये दिसतच नव्हता. व्हेरी गुड. नाईस. मलेशियाचा काय एक्सपिरियन्स होता? तिकडचं लाईक ते पूर्णच एक हे होता, खूप स्टीप. जसं आता इथे येताना चढायला होतं ना, तसं पूर्ण स्टार्ट पासूनच, नॉट स्टार्ट बट आधी असं होतं आणि नंतर पूर्ण तसंच स्टीप होतं. जाऊ दे, आपण आता सोडू. आता आजचा अनुभव सांग आम्हाला, काय वाटलं तुला? आमच्या बरोबर येऊन तुला खूप कसं मजा वाटलं? आली. कसं मजा वाटलं? आली, आमचा ग्रुप कसा वाटला तुला? खूप मस्त एंटरटेनमेंट. आता मग परत येणार का नाही आमच्या जोडीला? येणार नेक्स्ट टाइम तिथे पण जाणार. फिक्स असं दर मंथला आम्ही जातो, दर मंथला येणार. हो ना? पक्का चला group. धुमिका येईल तर मी येईन. हा ना, येणार ना? येणार ना? तू येणार तर तिला घेऊनच जाणार आम्ही. हा, पक्का ना येणार? हा, मग मी येणार. चालेल चालेल. खूप खूप अभिनंदन तुझे, आणि तुला पुढच्या प्रवासाच्या आमच्या भटकंती समितीच्या पप्पाचे पण संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा. छोट्या आणि- वयापासून इकडे बघा जरा, त्यांचे पप्पाचे पण अभिनंदन, कारण हो. त्यांनी छोट्या वयापासून एक त्यांच्या डॉटरला एवढं चांगलं ट्रेनिंग दिले, सपोर्ट केला एवढा. वातावरण नक्कीच एकदम नक्कीच. म्हणजे एक नेचर प्रति, कारण आजच्या जमान्यामध्ये सगळी मुलं मोबाईल मध्ये बिझी असतात, आणि ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये तिला गिर्यारोहणाची आवड निर्माण केली, त्याच्याबद्दल तिच्या वडिलांचं पण अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. बाबा लवकर ये. तर जसं आपण बघतोय का ती मुलगी एवढं सर वगैरे केलं, त्याने एवढे माउंटेन्स चढलेली आहे, ते त्याचा पालकांचा खूप मोठा रोल असतो. तर म्हणजे आम्हाला आता आमचे अध्यक्ष रवीश ठाकूर आणि सॅम पाटील यांच्या थ्रूने आमचं म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी मी पहिली ट्रेक केलेली आहे माझी पेपची ट्रेक, पण ती त्यांच्या दोघांच्या मुले शक्य झाली ती. आणि त्या दिवशी मी बोललो होतो का मी परत कधीच येणार नाही, पण असा एक त्याच्यानंतर असा कधीच नाही झालं का मी कुठे जाणार नाही. सर्व उलट मला सांगतात एवढा जाडा असून तू चढतो वगैरे. मी लास्टला राहतो पण मी चढतो, कारण माझी आवडच निर्माण झालेली. आणि आमचे आदर्श श्री छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा आदर्श घेऊनच आपण पुढे जातोय, नक्कीच. आणि असंच आम्हाला ट्रेक करायची आहे. तुम्ही पण या सर्वजण आम्हाला साथ द्या. खूप मजा येते. तुम्हाला वाटत असेल त्रास होतो, पण जेव्हा एकदा वरती चढलो ना, काही थकवा होत नाही, आणि जो व्ह्यू असतो, जो अनुभव असतो, आपल्याला असा तो आनंद तुम्हाला पूर्ण आयुष्याचा अविस्मरणीय अनुभव भेटतो तुम्हाला. धन्यवाद. भटकंती सह्याद्रीची छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय.